महाराष्ट्रातील लाखो नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता। ज्या तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, आता 9व्या हप्त्यासोबतच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा या ठिकाणी जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टीकरण दिलं आहे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोमवार दिनांक 6 जुलै रोजी संपूर्ण या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आम्ही जमा करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जर का तुम्ही पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती सोमवार दिनांक 6 जुलै रोजी पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। होय शेतकरी बांधव तुम्ही कित्येक दिवस झालं नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत होता। तुम्हाला असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता येणार, उद्या तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता येणार, परंतु अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नव्हता। परंतु आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासूनच या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4000 रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोमवार दिनांक 6 जुलै रोजी पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्ही जर का नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। त्यासोबत तुम्हाला पीएमच्या हप्त्याचे 2000 रुपये सुद्धा शेतकरी बांधवांनो नमोच्या 9व्या हप्त्यासोबत जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुमचं या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आलंय का, हेच आता आपण पुढे लगेच जाणून घेणार आहोत। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो सरकारने देखील स्पष्टपणे केलं आहे की आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यासाठी विलंब झाला, त्याकरिता आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। आम्ही आता पूर्णपणे रक्कम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये देणार आहोत, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। तुम्हाला तर माहितच आहे, मागल्या बारीत सुद्धा पीएम किसान योजनेचा हप्ता डीबीटीच्या अंतर्गत सरकार पैसे जमा करतं। आता शेतकरी बांधवांनो त्याच प्रणालीचा वापर करून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। डीबीटी एक अशी प्रणाली आहे शेतकरी बांधवांनो, तिकडून सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले की इकडे तुमच्या खात्यावरती 30 ते 35 मिनिटांमध्ये जमा होतात। त्यामुळे आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो। परंतु लक्षात घ्या, जर का तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टीकरण सांगितलं होतं की म्हणजे आम्ही आता पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेचे दर वर्षाला 12000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिले जातात। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे देखील 12000 रुपये या ठिकाणी दर वर्षाला दिले जातात। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण देत होते की नेमके आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा जमा होतोय। मग आम्ही लगेच नमोचा 9वा हप्ता जमा झाला की लगेच 10वा हप्ता सुद्धा वाटप करणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचा आठवडा रहनेवाला असणार आहे हे
असतो, त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता कोणते शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी व पीएमच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र आहेत हे जाणून घेऊया. त्यानंतर लगेच 15 जिल्ह्यांची यादी देखील पाहूया. त्या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. तर आता पहा, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा. जर का तुम्हाला मागील हप्ते जमा झाले असतील तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी पूर्णपणे जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पीएमचे लाभार्थी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो हे जाणून घ्या की नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती कामे शेतकरी बांधवांना करायची आहेत. तर पहा, आता नंबर 1 वरती म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई केवायसी, जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, जर का हे काम केलं नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. परत तुम्ही म्हणताय पैसे जमा झाले नाही, असं झालं तसं झालं, त्याकरिता सरकारने सांगितलेली तुम्हाला कामे देखील पूर्ण करावी लागणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे ई केवायसी जे शेतकरी बांधव पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना सुद्धा रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण आहे आणि जे शेतकरी बांधव करतील अशा शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील अशाला 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड. अनेक शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड काढलेले नसते, त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक, ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. परंतु ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पूर्णपणे रक्कम तिकडून सरकारच्या माध्यमातून सोडली की इकडे तुमच्या खात्यावरती जमा होईल. तर आता शेतकरी बांधवांनो हे कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत. आता हे समजून घ्या की कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे. यवतमाळ, वाशिम, ठाणे, सिंधुदुर्ग. शेतकरी बांधवांनो बघा, यवतमाळ, वाशिम, ठाणे, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल किंवा कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्ही कोणत्या पण एका तालुक्यामध्ये शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा आता प्रतीक्षा असेल की नमोचा हप्ता केव्हा जमा होणार. तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, जळगाव, जालन्यामधील शेतकरी असाल, कोल्हापूर, जळगाव, जालनामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.